आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत समानार्थी शब्द, जे की शब्दरत्न किंवा शब्दासाठ्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारे, मराठीमध्ये कमीत कमी 5 मार्काला किंवा 2 प्रश्न किंवा 3 प्रश्न प्रत्येक परीक्षेत हमखास विचारले जातात। त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत समानार्थी शब्द। पहा, शब्दाचा जर विचार करायचा म्हणलं तर महाराष्ट्राचे थोर संत संत तुकाराम महाराज यांनी शब्दाची महती सांगताना आपल्याला आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू, म्हणजे आमच्या घरी शब्दाचं धन आहे आणि त्या शब्दाचीच शस्त्र जतन करू, यत्न करू म्हणजे जतन करू, शब्दाचीच आमच्या जीवांचे जीवन, म्हणजे शब्द हेच आमच्या जीवनाचे महत्व सांगताना शब्दाला जीवनाची उपमा दिलेली आहे। त्यानंतर पहा, शब्दधन वाटू जनलोका, म्हणजे शब्दाचं धन आपण लोकांना वाटू, असं तुकाराम महाराज म्हणतात। तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू। आणखी एकदा पहा, तुकाराम महाराज म्हणतात आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू। शब्दाची आमच्या जीवांचे जीवन, शब्दच काय आहे तर शब्दच आमच्या जीवांचे जीवन आहे। शब्दधन वाटू जनलोका, तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू। अशा प्रकारे तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये शब्दाचं महत्व सांगताना त्यांनी छोटासा अभंग आपण मोरावाळंबे यांच्या पुस्तकात पाहतो। त्यानंतर पहा, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत समानार्थी शब्द, म्हणजे एका शब्दासाठी अनेक अर्थ, म्हणजे एका शब्दाचे अनेक अर्थ कशा प्रकारे निघतात। पहा, आपण जर मित्रमैत्रिणीमध्ये बसलेलो असतो, आपण आपल्या भाषिकाचंच नाही तर इतर भाषिकांसोबत जरी वावरलो तरी आपल्याला नवीन नवीन शब्द पाहायला मिळतात। काही शब्दाचा आपल्याला अर्थ पण माहीत नसतो, तरी पण आपण तो शब्द थोडासा अर्थ कळल्यानंतर आपण त्या प्रकारचा शब्द दररोजच्या संभाषणमध्ये वापरत असतो। तर पहा, आपण ज्या घरात जन्मतो त्या घरात जन्माल्यानंतर आपल्या कानी जो शब्द पडतो त्या शब्दाचा अर्थ न समजला नसला तरी पण आपण तो शब्द जसा आहे असा उच्चारण्याचा प्रयत्न करतो। त्यानंतर शब्दाचे व्याकरण शिकताना शब्दाचा अर्थ समजून घेतला जातो। त्यानंतर पहा, आपल्याला समानार्थी शब्द म्हणजे एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात आणि त्या एका शब्दाला म्हणजे एखाद्या ठराविक शब्दाचा आपण कोणते कोणते अर्थ निघू शकतात याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशाच प्रकारे आणखी बरेच आपण पुढील व्हिडिओ हे समानार्थी शब्द, तसेच विरुद्धार्थी शब्द, पुन्हा म्हणी, म्हणजे 5 मार्काला कमीत कमी 5 मार्काला असणारा हा भाग आपण शब्दाचा आपल्या चॅनलवर अपलोड करत राहणार आहोत। भले जास्त व्हिडिओ होतील पण आपण संपूर्ण भाग घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर पहा, त्यानंतरची गोष्ट पहा, तर आपण पाहूया शब्द। पहा, पहिला शब्द आहे अंगकाठी, पहिला शब्द आहे अंगकाठी। त्याला समानार्थी शब्द पहा, समानार्थी शब्द आहे पहिला अंगबाधा,
अंगयष्टी आणि शरीरयष्टी. म्हणजे अंगकाठी या शब्दाला आपल्याला बरेच शब्द समानार्थी शब्द पाहायला मिळतात. तर पहा, पहिला शब्द अंगकाठी, त्याला अंगबाधा, अंगबाधा, अंगयष्टी, अंगयष्टी आणि शरीरयष्टी अशा प्रकारे 3 शब्दाचे अंगकाठी या शब्दाचे अर्थ निघतात. त्यानंतर पहा अंगविक्षेप. अंगविक्षेप म्हणजे हावभाव किंवा हातवारे. हाताने आपण ज्या खुणावारा करतो त्याच्याविषयी अंगविक्षेप करू नको, म्हणजे हातवारे किंवा हावभाव करू नको असा त्याचा वाक्यात उपयोग होऊ शकतो. त्यानंतर पहा पुढचा शब्द आहे अंगार. पुढचा शब्द आहे अंगार. अंगार म्हणजे पुढचा शब्द आहे अंगार. आपली एक गोष्ट सांगायची राहून गेली. आपण सुरुवातीला शब्द घेत आहोत अ, म्हणजे सुरुवातीला आपल्याला शब्द येणार आहेत. म्हणजे स्वरादीचे शब्द सुरुवातीला आपण घेत आहोत. हे स्वरादी आहे. स्वराच्या आधी ज्याचा उल्लेख असतो त्याला स्वरादी असे म्हणतात. तर आपल्या हे हे स्वरादी आहे. त्यानंतर शब्द आपण घेऊया. अंगार या शब्दाचा अर्थ होतो विस्तव किंवा निखारा इंगळ. अंगारचा बिस्तव, निखारा, इंगळ अशा प्रकारचे 3 समानार्थी शब्द होतात. त्यानंतर शब्द आहे अंजळ. अंजली. अंजली म्हणजे ओंजळ. अंजली म्हणजे हाताची बनवलेली ओंजळ. या प्रकारे अंजली या शब्दाचा अर्थ होतो. त्यानंतरचा शब्द आहे अंत. अंत, माझा अंत पाहू नको. म्हणजे अंत म्हणजे शेवट, अखेर, समाप्ती. त्याचा अंत झाला म्हणजे एखाद्या गोष्टीचा शेवट झाला, समाप्ती झाली. अशा प्रकारे अंत या शब्दाचा अर्थ होतो. अंतचा शब्द आणखी अखेर. आता पहा, अंत या समानार्थी शब्दाचा शेवट, समाप्ती, अखेर हे शब्द होऊ शकतात, आपल्याला लक्षात येतात. अंत या शब्दाचा महत्वाचा शब्द आहे मृत्यू. मृत्यू हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा शब्द आहे अंतकरण. अंतकरण म्हणजे मनातून. त्याला समानार्थी शब्द पहा अंतर्याम. समानार्थी शब्द आहे अंतर्याम, हृदय आणि मन. अशा प्रकारे 3 शब्द आपल्याला अंतकरण म्हणजे मनातून किंवा हृदयापासून, आपण अंतकरणातून सांगतो असे शब्द ऐकलेले असतात. त्यानंतरचा शब्द आहे अंतर. अंतर म्हणजे 2 गोष्टीतील जी गोष्ट, 2 गोष्टीतील अंतर किंवा तफावत. अशा प्रकारे पहा अंतर. अंतर या शब्दाला पहा आपल्याला कोणकोणते समानार्थी शब्द होतात. तर स्थलावकाश. स्थलावकाश म्हणजे 2 स्थलामधील अंतर, त्याला अवकाश म्हणजे डिस्टन्स, त्यालाच आपण अंतर असं म्हणतो. पुन्हा कालावकाश म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, या वर्षापासून त्या वर्षापर्यंत जो कालखंड असतो त्या दोन्हीमधला अंतर या समानार्थाने सुद्धा वापरला जाऊ शकतो. पुन्हा खंड म्हणजे 2 गोष्टी आपण एखादं काम आपण सुरुवातीला करत असो आणि ते काम बंद केल्यानंतर नंतर चालू करण्याचा जो काळ असतो, खंड पडलेला असतो, त्याला खंडावकाश म्हणजे खंड. पुन्हा फरक, 2 गोष्टीतील फरक, त्याला सुद्धा अंतर म्हणतात. अंतर म्हणजे विपरीत. विपरीत अशा प्रकारे सुद्धा अंतर या शब्दाचा अर्थ निघतो. त्यानंतर पहा भेदभाव. अंतर ठेवणे, 2 गोष्टीला वेगवेगळ्या पद्धतीने हाताळणे याला सुद्धा अंतर म्हणतात, तर त्याला भेदभाव. पुन्हा
तफावत, दोन गोष्टीला समान न मानणे, समान न मानत असल्यानंतर अशा प्रकारे अंतर या शब्दाचे अर्थ होतात. त्यानंतरचा शब्द आहे अंतर्धान. त्यानंतरचा शब्द आहे अंतर्धान. अंतर्धान या शब्दाचा समानार्थी शब्द पहा, अदृश्य आणि लुप्त. अंतर्धान होणे म्हणजे दिसेनासा होणे, अदृश्य होणे, दिसेनासा होणे, लुप्त होणे, तो लुप्त झाला किंवा तो दिसेनासा झाला, किंवा अंतर्धान. अंतर्धान या शब्दाचे दोन अर्थ लक्षात ठेवायचे आपल्याला, अदृश्य किंवा लुप्त. पुढचा शब्द पहा. पुढचा शब्द आहे अंतर्भेदी. अंतर्भेदी म्हणजे फूट पाडणारा किंवा फोडणारा, घरभेद्या. पहा, अंतर्भेदी म्हणजे घरभेद्या किंवा फितूर अशा समानार्थाने सुद्धा आपण त्याचा वापर करतो. त्यानंतर पहा, पुढचा शब्द आहे अंदाज. अंदाज लावणे. पाऊस येणार आहे, पाऊस येणार नाही, असे बरेच अंदाज असतात. यावर्षी परीक्षा यावेळेस होईल, या दिवशी होईल, असे अंदाज लावलेले, कयास लावणे, तर्क लावणे, अदमास, अटळ किंवा अनुमान. अनुमान हा शब्द आपण अंदाज या समानार्थी शब्दाला आपल्याला दोन शब्द, तीन शब्द समान वाटू शकतात आणि इतर शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. अंदाज म्हणजे काय करणे? कयास लावणे. त्यानंतर अंदाज म्हणजे तर्क लावणे. त्यानंतर अंदाज म्हणजे अनुमान लावणे. तर यामध्ये लक्षात ठेवायचं आहे आपल्याला अंदमास आणि अटळ. अंदमास आणि अटळ. त्यानंतरचा शब्द आहे अंधार. अंधार याला समानार्थी शब्द आहे काळोख, तिमिर, अंधकार आणि तम. यामध्ये पहा, यामध्ये लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला आहे काळोख. काळोख हा शब्द लगेच आपल्याला अंधाराचा काळोख समानार्थी शब्द वाटू शकतो. लगेच अंधकार. आपल्याला जर परीक्षेमध्ये अंधार या शब्दाचे समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा म्हणून जर आलं तर आपल्याला तम किंवा तिमिर. तिमिर हा जराशी मिळता जुळता आहे, पण तम हा शब्द नक्कीच आपल्याला या गटात न बसणार आहे असा आपल्याला वाटू शकतो. पण पहा, तम हा शब्द सुद्धा अंधार या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. तर अंधार या शब्दाला समानार्थी शब्द आहे काळोख, तिमिर, अंधकार आणि तम. त्यानंतर पहा, अंधेर नगरी शब्द आहे अंधेर नगरी. अंधेर नगरी म्हणजे त्या नगरीवर कुणाचाच राजा नसणे, कोणीच राजा नसणे, त्यामध्ये न्याय व्यवस्था नसणे, कायदे व्यवस्था नसणे, त्याला आपण अंधेर नगरी म्हणजे त्या नगरीमध्ये एक प्रकारे कोणत्याही कायद्याचं पालन केलं जात नसल्यामुळे किंवा त्या नगरीला पालक म्हणजे एक मार्गदर्शन करणारा नसल्यामुळे त्यामध्ये काय अराजकता, बेबंदशाही आणि बजबजपुरी हे अंधेर नगरी या शब्दाला समानार्थी शब्द पहा. अराजकता आपल्याला समजून येऊ शकतो, बेबंदशाही सुद्धा आपल्याला समजून येऊ शकतो. तर बजबजपुरी हा अंधेर नगरी या शब्दासाठी आपल्याला लक्षात ठेवायचा शब्द आहे. तसेच आपल्याला सर्वच शब्द लक्षात ठेवायचे आहेत, पण अभ्यास करताना कसं, जे की आपल्याला जे शब्द वाटतात की पहिल्या शब्दाला मिळते जुळते आहेत आणि आपल्याला परीक्षेत लक्षात येऊ शकतात, या शब्दाकडे लक्ष तर द्यायचंच आहे, पण आपल्याला लक्षात राहतात. आणि जे लक्षात राहत नाहीत त्याला थोडं जास्त महत्त्व देऊन आपण ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर पहा, अंतरिक्ष. अंतरिक्ष हा शब्द आहे. अंतरिक्ष शब्दाला समानार्थी शब्द आहे अवकाश. त्यानंतर आतील बाजू. अंतरिक्ष म्हणजे आतील बाजू. त्यानंतर शब्द आहे अकंटक. शब्द पुढचा आहे अकंटक.
त्याला समानार्थी शब्द आहे निष्कंठक. निष्कंठक. त्यानंतरचा शब्द आहे संकट रहित. अकंटक शब्दाला संकट रहित. अजातशत्रू. पुढचा शब्द आहे अजातशत्रू आणि त्याच्या पुढचा शब्द आहे निर्विघ्न. त्यानंतरचा शब्द आहे अकट. शब्द पुढचा पहा, अकट. अग्रही, हट्टी, चिकट, चेंगट, हेकेखोर आणि हेकट हे समानार्थी शब्द आहेत. कशाला? अकटला. तर पहा, आपल्याला इथे एक गोष्ट पाहिजे. पहा, आपले अपासून सुरू होणारे शब्द सुरू झालेले आहेत. कुठून झालेले? तर अकट पासून आपल्याला अपासून सुरू होणारे शब्द सुरू झालेले आहेत. त्यापूर्वी आपण कोणते शब्द पाहिले? तर स्वरादी हा शब्द, हा शब्द पाहिला. त्यानंतर आपण अपासून सुरू होणारे शब्द पाहत आहोत. अकट, अग्रही, हट्टी, चिकट, चेंगट, हेकेखोर आणि हेकट हे 6 शब्द अकटला समानार्थी शब्द म्हणून वापरण्यात येतात. अकट हा शब्दच लक्षात ठेवायचा आपल्याला. अकट या शब्दाला आपल्याला लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचे. अग्रही, हट्टी, चिकट, चेंगट, हेकेखोर, हेकट. त्यानंतर पुढचा शब्द आहे अक्टोविकट. अक्टोविकट. त्यानंतर त्याचा समानार्थी शब्द पहा, प्रचंड, अवाढव्य, बेढव, अगडबंब. म्हणजे अक्टोविकट म्हणजे अक्राळ विक्राळ. याला समानार्थी शब्द अक्राळ विक्राळ सुद्धा होऊ शकतो. अक्राळ विक्राळ आहेच. अक्राळ विक्राळ शब्द आहेच समानार्थी शब्द. तर त्यानंतर पहा, भयप्रद, भयान असा वाटणारा, अत्यल्प होऊ शकत नाही. प्रचंड, अवाढव्य, बेढव, अगडबंब. पुन्हा पुढचा शब्द आहे अक्कड. अक्कड म्हणजे अक्कड म्हणजे ऐट, डोल, नखरा, दिमाग, गर्व, ठसका, रुबाब, तोरा, घमेंड, पीळ आणि अवडंबर. अवडंबर, पीळ, घमेंड, तोरा, रुबाब, ऐट, डोल, नखरा, दिमाग, गर्व आणि अक्कड. म्हणजे अक्कड या शब्दाला हे आहेत समानार्थी शब्द. चला तर पुढचा शब्द पाहूया. पुढचा शब्द पहा, अकांचन. अकांचन या शब्दाला समानार्थी शब्द पहा, निष्कांचन, निर्धन. अकांचन म्हणजे एक धन नसलेला, म्हणजे एक दरिद्री. या दरिद्री हा शब्द नाही वापरलेला, पण तरी पण पहा, निष्कांचन म्हणजे कांचन म्हणजे धन, दौलत. निर्धन, गरीब, दीन, अकिंचन, अकिंचन, निराधार, निराश्रित, दिनवाना, दिनवाना, लाचार, कफलक, रंक, भनंग, विपन्न, कंगाल. पहा, कंगाल या शब्दाला कसं आपण, कंगाल म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे काहीच पैसा नसल्यानंतर आपण तो कंगाल आहे, म्हणजे तो काय आहे? दरिद्री. दरिद्री किंवा पैसा नसलेला ला म्हणून सुद्धा त्याला आपण काय म्हणतो? अकांचन. त्यानंतरचा शब्द पहा, कृत्रिम. पुढचा शब्द आहे कृत्रिम. कृत्रिम म्हणजे अकृत्रिम. अकृत्रिम म्हणजे कोणत्याही पद्धतीने तो बनावटी, म्हणजे बनवलेला, मानवाने बनवलेला नाही किंवा कोणत्याही पद्धतीने त्याची बनावट केलेली नाही, असा म्हणजे अकृत्रिम. म्हणजे नैसर्गिक पद्धतीने आलेला किंवा उगवलेला असलेला. म्हणजे एक आपण बोलताना एखाद्या व्यक्तीचा स्वभावच असतो की काहीही केलं तरी तो एक खरे बोलतो,
आणि कटू बोलतो. त्यासाठी त्यात काहीही बनावट नसते, त्याला आपण अकृत्रिम असं म्हणतो. त्यानंतर पहा त्याचा समानार्थी शब्द पहा, नैसर्गिक, नैसर्गिक पद्धतीने. पुन्हा सहज, सहज साधे. त्यानंतर खरे, स्वाभाविक, अंगीभूत आणि स्वयंभू, अंगीभूत आणि स्वयंभू. आता पहा आपल्याला अकृत्रिम मध्ये अंगीभूत आणि स्वयंभू हे 2 शब्द आणि स्वाभाविक हे 3 शब्द लक्षात ठेवायचे आहेत. अकृत्रिम म्हणलं की स्वाभाविक, मूळचा, मूलतः म्हणजे पहिल्यापासून असलेला, जसा आहे असा. त्यासाठी त्याला स्वाभाविक, अंगीभूत म्हणजे त्यात कोणत्याही पद्धतीने पाठांतर कोणती गोष्ट नसणे म्हणजे अंगभूत असणे, स्वयंभू. त्यानंतरचा शब्द आहे अखंड. अखंड या शब्दाला आपण एखादी म्हणजे खंड न होणे, न तुटलेला, एकसंध असलेला. आता पहा त्याला अखंड या शब्दाला अर्थ आहे अभंग म्हणजे भंग न झालेला. त्यानंतर सलग, सलग म्हणजे कोणत्याही प्रकारे त्याची तूट न झालेली किंवा त्याला न मोडलेला, त्याला सलग. पुन्हा एकसंध, अविच्छिन्न म्हणजे त्याचा तुकडे वगैरे न झालेले, छिन्न छिन्न करणे म्हणजे तुकडे तुकडे करणे, तसं अविच्छिन्न म्हणजे तुकडे न झालेला, संपूर्ण, पूर्ण, आखा आणि अक्षत हे अखंड या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्याच्या पुढे पहा अगडबंब. अगडबंब म्हणजे मोठाची मोठा. आपण एक शब्द पाहिलेला आहे पूर्वी. कोणता शब्द होता तो? अकटो विकट. आपला शब्द कोणता होता? अकटो विकट हा शब्द होता. तसंच पहा अगडबंब, त्याला अगडबंबला अकराळ विकराळ, लठ्ठ, धिपाड, अवजड, जडशीळ, भारी, स्थूल, बोजड आणि जड अशा प्रकारे आपण या शब्दाचे अर्थ पाहतो. तर अगडबंबला समानार्थी शब्द पहा. अगडबंब म्हणजे लट्टची लट्ट, मोठाची मोठा असलेला. धिप्पाड, शरीराने धिप्पाड असणे. अवजड म्हणजे मोठाची मोठा, एखादी गाडी भरलेली असते, अवजड वाहने या रस्त्याने जाऊ नये, त्या रस्त्याने जाऊ नयेत, असं अवजड म्हणजे मोठी मोठी, वजनाने जास्त असलेली. जडशीळ, भारी, स्थूल, पुन्हा बोजड, जड अशा प्रकारे अगडबंब या शब्दाचे अर्थ होतात. पुढचा शब्द आहे अगत्य. पुढचा शब्द पहा अगत्य म्हणजे आपुलकी. अगत्य म्हणजे एखाद्या अगत्य असणे, एखादा व्यक्ती येणार असेल तर त्याविषयी आपुलकी असणे, कळवळ असणे, काळजी असणे, आवर्जून आपण विशिष्ट काहीतरी करण्याची पद्धत म्हणजे अगत्य. एखादा व्यक्ती येणार किंवा एखाद्याला भेटण्यासाठी आपल्याला एकदम आवर्जून आपण एखाद्याला भेटायला जातो, एक प्रेमळ भाव म्हणून. तर अगत्य म्हणजे आस्था, आपुलकी, कळवळ, काळजी आणि मित्रत्व म्हणजे प्रेम असे सुद्धा शब्द होतात. तर त्यानंतर पहा, त्यानंतरचा शब्द आहे अग्र. अग्र म्हणजे टोक. अग्र म्हणजे एकदम लास्ट, शेवटचा. अग्र म्हणजे टोक, कळस, शेंडा, जशी, अंचळी, अगरडा, आरोसा, श्रेष्ठ, कळस, शिरोभाग, उच्च, प्रथम स्थान. अग्र म्हणजे सुरुवातीचा, एकदम सुरुवातीचा, सुरू होताना जो अग्रभागी म्हणजे सुरुवातीलाच असलेला. अशा प्रकारे अग्र या शब्दाचा सुद्धा अर्थ होतो. तर आपल्याला दशी हा शब्दाचा अर्थ पाहायचा आहे. दशी म्हणजे काय? दशी म्हणजे सुरुवातीला शेंडा, एक आसूड असतो. आसूडाला कसं शेवटी एक पागोडा जोडलेला असतो, त्याला काय म्हणतात? दशी पासून बनवलेला असतो. त्याला दशी म्हणजे अग्रभागी, एकदम सुरुवातीला असलेला. दशी, अंचळी, आगरडा, अरोसा, कळस, प्रथम स्थान अशा प्रकारे
आपण अग्र या शब्दाचे समानार्थी शब्द पाहिले. पुढील शब्द पाहूया. पुढील शब्द पहा, अग्रणी. अग्रणी म्हणजे सुरुवातीला एकदम पुढाकार घेणारा. अशा प्रकारे अग्रणी या शब्दाचे अर्थ होतात. आता पहा अग्रणी या शब्दाचे मुख्य अर्थ पहा. अग्रणी या शब्दाला अग्रणी म्हणजे मुख्य सुद्धा शब्द दिलेला आहे. पहा, मुख्य, नायक, नायक, मार्गदर्शक, पुढारी, नेता, आज्ञा. आज्ञा म्हणजे मार्गदर्शन करणारा. अग्रेसर, पुढाकार घेणारा. अग्रेसर म्हणजे काय? पुढाकार घेणारा. पुन्हा शब्द आहे अर्धव्यूह म्हणजे सुरुवातीलाच, काही गोष्ट सुरुवातीलाच. अग्रवर्ती किंवा अग्रिम. अग्रिम म्हणजे पूर्वीच देणे, पूर्वी. अग्रिम म्हणजे सुरुवातीला, कोणताही विचार न करता अग्रिम करणे. आता त्या पुढचा शब्द आहे अगाध. अगाध हे शब्द आहे. अगाध म्हणजे अकराळ विकराळ, मोठा, ज्याचा स्थान पत्ता लागत नाही, ज्याला प्रचंड एकदम मोठा असलेला, अगम्य. आता अगाध या शब्दाचे अर्थ पहा. अथांग, गहन, खोल, अमर्याद, अपार, गंभीर, प्रगाढ आणि अगम्य. हे आपले अगाध या शब्दाचे अर्थ. त्यानंतर पहा पुढचा शब्द आहे अग्नी. अग्नी म्हणजे आग, विस्तव, ज्वाला. पुन्हा त्याला काय म्हणतात? बंब. अशा प्रकारे पहा अग्नी. अग्नी शब्दाला समानार्थी शब्द आहे विस्तव, पावक. पावक शब्द लक्षात ठेवायचा आहे. वन्नी, वैश्वनर, आग, आगेल, हुताशने. त्यानंतर ज्वाला, अगार, वडवनाल, वनवा आणि अक्षिका. आता ह्यातील महत्वाचे शब्द पहा. महत्वाचा शब्द एकदम लक्षात राहिलाच पाहिजे. पावक म्हणजे आपल्याला समानार्थी वाटू शकत नाहीत असे शब्द पहा. पावक, पावक हा समानार्थी वाटू शकत नाही. वन्नी वाटू शकतो. वैष्णर हा सुद्धा आपल्याला समानार्थी वाटू शकत नाही. पुन्हा हुताशने. हुताशने हा शब्द आपल्याला समानार्थी वाटू शकत नाही. हे 3 शब्द. त्यानंतर आहे वडवनाल. वडवा नल. वडवा नल हा शब्द आपल्याला समानार्थी वाटू शकत नाही. त्यानंतर वनवा, अक्षिका, ज्वाला, पावक, विस्तव, वन्नी, आग, आगेल हे शब्द आपल्याला समानार्थी वाटू शकतात आणि आहेत पण. सर्व समानार्थी आहेत पण आपल्याला एक विचार करताना आपल्याला पावक, हुताशने, वैष्णर आणि वडवानल हे शब्द समानार्थी वाटू शकत नाही. त्यासाठी हे शब्द अतिशय काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा शब्द आहे अघ. पुढचा शब्द काय आहे? अघ. अघ या शब्दाला पहा. अघ या शब्दाचे समानार्थी शब्द पाप, दोष, गुन्हा, अपराध, अधम. तर हे अघ या शब्दाचे समानार्थी शब्द पाप, दोष, गुन्हा, अपराध आणि अधम हे शब्द समानार्थी आहेत. त्यापुढचा शब्द आहे अघटित. अघटित या शब्दाचा समानार्थी शब्द पहा असंभव्य. अघटित या शब्दाला समानार्थी शब्द आहे असंभव्य. त्यानंतर विलक्षण, लोकोत्तर, अपूर्व, नवलपूर्ण, चमत्कारिक, अद्भुत, अजब, अभूतपूर्व. आता अघटित यापूर्वी कधीही न घडलेली गोष्ट. अघटित म्हणजे अशी गोष्ट घडलेलीच नसणे किंवा आपल्याला ती गोष्ट घडल्यानंतर एकदम चमत्कार वाटणे. म्हणजे कसं, एखादी गोष्ट अशक्य होती आणि ती एखाद्याने जर केली तर त्याला कसं विलक्षण, त्यानंतर चमत्कार म्हणू शकतो आपण. अघटितला चमत्कार हा शब्द आपल्याला लक्षात येऊ शकतो. पुन्हा अघटितला आपल्याला अभूत शब्द लक्षात येऊ शकतो, अभूतपूर्व लक्षात येऊ शकतो, अपूर्व शब्द लक्षात येऊ शकतो, नवलपूर्ण लक्षात येऊ शकतो. पुन्हा विलक्षण हा शब्द सुद्धा लक्षात येऊ शकतो. तर आपल्याला लोकोत्तर हा शब्द, लोकोत्तर म्हणजे यापूर्वी नाही, यापूर्वी झालेलंच नाही असं. अघटित म्हणजे अशी गोष्ट घडलेलीच नसणे, याला सुद्धा अघटित या शब्दाला समानार्थी शब्द असंभव्य, विलक्षण, लोकोत्तर, अपूर्व, नवलपूर्ण, चमत्कारिक, अभूतपूर्व किंवा अभूत, अजब
अजब गोष्ट, अजब म्हणजे असं होऊ शकत नाही, असं एखाद्याला जर आपण सांगितलं तर असं होऊ शकत नाही असा त्या माणसाचा सूर असू शकतो. अशा प्रकारे आपण आज समानार्थी शब्द पाहिलेले आहेत. तर अशाच प्रकारे आपण समानार्थी शब्द पाहिल्यानंतर विरुद्धार्थी शब्द, मनी, वाक्यप्रचार आणि अलंकार आणि अलंकारिक शब्द अशा प्रकारे एक एक शब्दावर आपण बरेच व्हिडिओ बनवणार आहोत. तर आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.